खटाव तालुका मिरज येथे आज नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य रंजनाताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला। खटाव तालुका मिरज येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त समस्त बौद्ध समाजाच्या वतीने सचिनदादा कांबळे आणि जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई कांबळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला। सचिनदादा कांबळे आणि वर्षाताई कांबळे अशोक कांबळे यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना सचिनदादा कांबळे यांनी म्हटलं आहे की खटाव गावासाठी बौद्ध समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। सदैव खटाव गावाच्या विकासासाठी आम्ही समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं आहे। सचिनदादा कांबळे यांनी खटाव गावात बौद्ध समाजातील व्यायामशाळेसाठी मागील वर्षी 7 लाख रुपये निधी आणि इंडोर जिमचे साहित्यासाठी क्रीडा विभागाकडून 7 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता। तसेच यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील चौक सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं करण्यात आली। दलित वस्तीला अन्य कामांसाठी आहे, ते देखील दलित वस्तीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करून मिळावी अशी मागणी बौद्ध समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। सचिनदादा कांबळे यांनी खटाव गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीसाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचे बौद्ध समाजाच्या वतीनं आभार मानण्यात आले। यावेळी कार्यक्रमासाठी बोलवायचे उपसरपंच सचिनदादा कांबळे, जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई सचिनदादा कांबळे, RPI सांगली जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, बोलवाडचे माजी उपसरपंच सतीश गस्ते, शुभम कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।